धुळे मतदारसंघ. धुळे मतदारसंघामध्ये एक उमेदवार शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवार ठरत नव्हता. सुभाष भामरे हे महायुतीचे उमेदवार फिक्स झाले, परंतु ही जागा काँग्रेसला द्यावी की उबाठाला द्यावी की कुणाला द्यावी या संदर्भामध्ये काही निर्णयच होत नव्हता. आणि तर मग यामधून शेवटी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक होते. या मतदारसंघात अश्विनी पाटील होत्या, प्रतिभा शिंदे होत्या, डॉक्टर तुषार शेवाळे, तसं शिवसेनेचे शिंदे गट दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे हे खासदारकीसाठी प्रचंड जनसंपर्क वाढवत होते. नाशिकमध्ये तर आविष्कार दादा भुसे भावी खासदार असे पोस्टरही लावण्यात आले होते. म्हणजे या धुळे मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक सुभाष भामरे विरुद्ध अनेक इच्छुक निवडणूक लढवण्यासाठी तयार होते. आता या मतदारसंघामध्ये धुळे ग्रामीणमधून आमदार कुणाल पाटील हे काँग्रेसचे आहेत. त्यानंतर धुळे शहरामध्ये शाह फारुख अनवर हे AIM चे आहेत. सिंदखेडामध्ये जयकुमार रावल हे भाजपचे आहेत. आणि मालेगाव मध्यमध्ये इस्माईल खलीक हे AIM चे आहेत. आणि मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. आणि बागलांमध्ये दिलीप बोरसे हे भाजपचे आहेत. तर असं एक पक्षीय बलाबल आणि आमदार आहेत. आता ज्यावेळेस या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यावेळेस डॉक्टर सुभाष भामरे यांची मालमत्ता 7,43,00,000 सांगितली आणि डॉक्टर शोभा बच्छाव यांची मालमत्ता 14,32,00,000 इतकी सांगितलेली. तर आता या मतदारसंघामध्ये 2009 पासून हा भाजपचा मतदारसंघ ताब्यात आहे. 2009 पासून 2009ला प्रताप सोनवणे आणि 2014 व 2019ला सुभाष भामरे हे भाजपच्या तिकिटावर विजय झालेले आहेत. आणि हे सुभाष भामरे हे संरक्षण राज्यमंत्री म्हणूनही काम पाहत होते. 2019ला कुणाल पाटील हे भामरेच्या विरोधात उभे राहिले होते, परंतु त्यांचा यामध्ये पराभव झाला. भामरे परत निवडून आले. तर ह्या धुळे मतदारसंघामध्ये जे एकंदरीत मतदारसंघ आहे त्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न आहेत. आणि हे सगळेच प्रश्न एखादा खासदार सोडू शकेल असं नाही. मालेगाव हा भाग, मालेगाव बाह्य, मालेगावचे 2 खासदार, हे 3 खासदार मालेगावचे आणि तीन आमदार मालेगावचे आणि 3 आमदार धुळ्याचे, असा एकत्रित हा मतदारसंघ आहे. आता या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल हे काही सांगता येत नाहीये. आता ह्या शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली, हे डॉक्टर सुभाष भामरे हे डॉक्टर. तर 2 डॉक्टरांची ही लढत कशा पद्धतीने होईल हे काही सांगता येत नाहीये. परंतु धुळ्याचा जो भाग आहे तो सगळ्यामध्ये, तर तो कशा पद्धतीने हे लोक हे करतात, कारण येथे या मतदारसंघामध्ये 2 मोठी शहर आहे, एक धुळे शहर आणि एक मालेगाव शहर. आणि मालेगावमध्ये बागलाण एक मतदारसंघ आहे, यामध्ये मालेगाव ग्रामीण संघ आहे. तर यामध्ये दुसरी मुस्लिम वस्ती मालेगावमध्ये जास्त आहे. तसंच धुळे शहरामध्ये मिक्स अशा पद्धतीचे लोक जास्त आहेत. म्हणजे जे काम करायचं हे 2 महापालिकेच्या माध्यमातून सर्वात जास्त काम ह्या लोकांना करावं लागणार आहे, या आमदाराला करावं लागणार, या खासदाराला करावं लागणार आहे. कारण परिस्थिती कशी आहे की सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाणी प्रश्न. नळाला, महापालिकेच्या नळाला पाणी येत नाही. 4 दिवसातून पाणी येतं, 8 दिवसातून पाणी येतं आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम हे लोक करत नाही. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा रस्त्याचा. अंतर्गत रस्ते हे व्यवस्थित नाही, त्या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहेत. चांगल्या पद्धतीचं
जे काम करायचं रस्त्याच्या संदर्भामध्ये ते नाही, चांगले रस्ते नाही आहेत, हा एक भाग महापालिकेचा म्हणजे धुळे आणि मालेगाव या दोन रस्त्याच्या संदर्भामध्ये हे जे काम झालं, पाणी आणि रस्ते, त्यानंतर वाहतुकीची कोंडी विविध प्रकारे मालेगावच्या पाचकंदील भागामध्ये तर वाहनाच्या रांगा लागतात, तसंच एकंदरीत मालेगाव कॅम्पापर्यंत संपूर्णपणे एक वाहतुकीची कोंडी होते। मालेगाव स्टँडवर वाहतुकीची कोंडी आहे। त्यानंतर जुना आग्रा जो आपला आग्रा रोड आहे त्या रोडपर्यंत सर्वसामान्य वाहनांची जी कोंडी आहे, वाहतूक कोंडी, तर तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तसंच धुळे शहरामध्ये देवपूर किंवा तिकडं त्या भागामध्ये अलीकडे एस टी स्टँड वगैरे भागामध्ये वाहतूक कोंडी विविध प्रकारे आहेतच, म्हणजे लेन 1, लेन 2, लेन 3 वगैरे सगळ्या भागामध्ये, म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून हा वाहतूक कोंडीचा प्रश्न हा एक महत्त्वाचा आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न। आता प्रत्येक ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस प्रत्येक शहरामध्ये प्रवेश करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचरा साठलेला असतो आणि त्यावर कोणी काहीच करत नाही। गावामध्ये जो कचरा संकलन आहे ते व्यवस्थित प्रमाणात होत नाही, तो एक प्रश्न। त्यानंतर या महापालिकेच्या संदर्भामध्ये ज्या योजना असतात, शासकीय योजना असतात, शेवटी पंतप्रधानाच्या योजना असतात किंवा केंद्राच्या योजना असतात, वैयक्तिक लाभाच्या योजना असतात, त्याही व्यवस्थितपणे हे लोक राबवतात अशातला भाग नाही। म्हणून यावर देखील या खासदारांनी निवडून आल्यानंतर लक्ष दिलं पाहिजे, हा एक महत्त्वाचा भाग आहे। आता दुसरे यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारे भाव। तर शेतकऱ्यांच्या मालाला मिळणाऱ्या भावासाठी तुम्ही संपूर्णपणे जर बघितलं तर येथे विविध प्रकारचे पिकं घेतले जातात। आता या पिकामध्ये बघितलं जयकुमार रावल आहेत यांच्या भागामध्ये सर्वात जास्त मिरचीचं पीक घेतलं जातं। आता या मिरचीलाही भाव मिळतो। तसंच मालेगावमध्ये जो गिरणा कारखाना गेला आता, तर तिथं ऊसाचा प्रश्न होता, त्या ऊसाच्या प्रश्नाला भाव। आणि तिसरा भाग आहे तो कांदाच्या प्रश्नाबाबत जो प्रश्न आहे तो अद्यापही तशाच पद्धतीचा आहे। मध्यंतरी कांद्याची निर्यात बंदी उठवली, थोडाफार शेतकऱ्यांना फायदा झाला किंवा होतो आहे अद्यापपर्यंत। तर ते हे निवडणुकीच्या काळामध्ये ही बंदी उठवली, हा एक विशेष योगायोग समजा की शेतकऱ्यांच्या विषयी आस्था, या गोष्टी तुम्ही समजून घ्या। तुम्हाला जो खासदार पाहिजे तो खासदार तुम्हाला व्यवस्थितरित्या सगळे प्रश्नांचा अभ्यास करून सोडवू शकेल। सगळ्या प्रश्नाची त्याला माहिती पाहिजे, गल्लीतील खडानखडा माहिती त्याला पाहिजे, तो शेतावर जाणारा पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा पाहिजे। तर अशा पद्धतीचा खासदारासाठी तुम्ही अतिशय प्रयत्नशील राहा। भामरे हे संरक्षण मंत्री म्हणून गेले आणि त्यांनी गावामध्ये काय काय कामं केले ते एकदा तपासून पहा। 10 वर्षामध्ये केवळ भावनिक होऊन किंवा थोडं उत्तेजित होऊन मतदान केलं तर ते कधी कधी आपल्याला भोवतं। मतदान 3 प्रकारचं असतं। मतदानामध्ये पहिल्यांदा त्या लोकांचे भक्त असतात किंवा त्यांचे जे एक प्रत्येक उमेदवाराचे काही सहकारी असतात, निष्ठावंत असतात, मतदार असतात, उमेदवाराचे मतदार असतात। ते शक्यतो उमेदवाराचं कार्य बघत नाही, आमचा माणूस बघतात फक्त, हा जवळचा आहे वगैरे वगैरे। दुसऱ्या पद्धतीचे लोक जे असतात, शेतकरी वगैरे, ते कोणाचे तरी सांगण्यावरून मतदान करतात, त्यांना कधी तो आमदार खासदार भेटतही नाही, काही करता येत नाही, म्हणजे कधीतरी त्याचं नावही काही जणांना माहीत नसतं। तर तो एक भाग झाला। आणि तिसरे जे मतदार असतात ते लाच खाऊ मतदार म्हणायचे त्यांना, की साड्या वाटप करतात, त्यानंतर पैसे वाटप करतात, दारू वाटप करतात। यामधील जे मतदार असतात ते तात्कालिक विकत घेणारे, चला त्यांचा एकच विचार असतो, चला 5 वर्षामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे थोडंसं मिळतंय मग घ्या, परत या माणसाचं परत आपली भेट होत नाही आणि मग परत याचा ना आपला काही संबंध येत नाही, तर आताच आहे थोडंसं घ्या पदरात पडून। मग जेवणावेळी असतात किंवा पेट्रोल पंपावरून पेट्रोल मिळते फुकट, ते घ्या, किंवा असे विविध प्रकारचे मतदारांना आश्वासनं किंवा
आश्वासनं किंवा लालूच दाखवणारे जे काही उमेदवार असतात ते ह्या पद्धतीने निवडून येत असतात. आता येथे मला वाटतं एक सर्वसामान्य लोकांचा जेव्हा मी अंदाज पाहिला त्यावेळेस मला वाटले की माझ्याशी बोलताना त्या लोकांनी एवढं सांगितलं की आता आम्हाला बदल हवा आहे. आता तुम्हाला बदल हवा आहे, किती लोकांना बदल हवा? समजा 100 लोकांपैकी 30 लोकांना बदल हवा असला तर त्यांना तो बदल मिळणार नाही, कारण 70 लोक बिनबदलाच्या बाजूले, त्यांना ते आहे जी परिस्थिती आहे ती तशीच पाहिजे. म्हणून येथे थोडंसं फार महत्त्वाची अशी लढत आहे. जर या शोभा बच्छाव यांना जर तुम्ही एकदा संधी वगैरे तिकीट जर दिलं, संधी दिलीत लोकसभेत खासदारपणाची, कारण या धुळ्याच्या पालकमंत्री होत्या आणि महिला समाज कल्याण वगैरे सगळ्या भागामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे. धुळ्याचे पालकमंत्री असल्यामुळं त्यांना धुळ्याची संपूर्ण माहिती आहे. आता सर्व लोकांकडून जर बघितलं तर तुम्ही त्यांना जरी निवडून दिलं तर बदल होऊ शकतो, कारण प्रत्येक जण विरोधात असल्यानंतर त्या खासदाराची कामं होतात अशातला भाग नाही आहे. तोही ज्याला काम करायचं तो सत्तेत असो अथवा नसो तो ते कामं करू शकतो. असे अनेक उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सर्वत्र आहेतच. आणि म्हणून केवळ मला निवडून द्या, मला प्रत्येक वेळेस मी तुमचा विकास करेल, विकासाच्या संदर्भामध्ये जास्त काम करेल असं बोलणारे जे खासदार असतात त्यांच्यावर त्यांनी खरोखर काय विकास केला हे त्यांना विचारा. आणि तसं विचारल्यानंतर मग तुम्हाला समजेल की या खासदारांनी खरोखर काय काम केलेलं आहे, कशा पद्धतीच्या गावामध्ये काम केलं, पाण्याचा प्रश्न कसा सोडवला, रस्त्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, त्यानंतर एक विविध विजेचा लाईटचा प्रश्न आहे. असे महापालिकेचे अनेक प्रश्न असतात, ते तुम्ही कशा पद्धतीने सोडवले हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा खासदाराला तुम्ही निवडून देण्यापूर्वी विचार करा आणि मतदान करा, जास्तीत जास्त मतदान करा. आमचं ATM न्यू वर्ल्ड हे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून हे जास्तीत जास्त शेअर करा, एवढं मी तुम्हाला विनंती करीत आहे. कारण हे चॅनल आमचं महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचं चॅनल असून हे नवीनच प्रगतीपथावर जरी असलं तरी आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा या निवडणुकीसाठी घेत आहोत. कारण मतदान जागृती करणे हा आमचा त्यामधला महत्त्वाचा उद्देश आहे. किंवा कुणाकडून 1 रुपया न घेता, कुणाकडून काही न करता आम्ही आमच्या पद्धतीने हे चॅनल चालवतो. म्हणजे आम्ही सुभाष भामरेचे आहेत किंवा शोभा बच्छावचे आहेत, या लोकांची माझी ओळखही नाही आहे. मी फक्त मतदाराशी संबंध ठेवतो, मतदारांशी बोलतो आणि त्यावरून हे चॅनल व्यवस्थितरित्या आम्ही संघटित करत असतो. त्यामुळे असं काही नाही आहे की मोठे उमेदवार आहेत आणि मग त्यामधून हे तुम्हाला सहकार्य करत तुम्ही त्या उमेदवाराच्या बाजूने बोलतात का, असं काही नाही आहे. तर तुमचे प्रश्न सोडवणारा जो खासदार असेल त्याला तुम्ही निवडून द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि 10 वर्षामधील तुम्ही जे कामं बघितले, या खासदाराचे कामं बघितले, 5 वर्षामध्ये त्याचे कामं बघितले, तर एक स्वच्छ आणि सुंदर टापटिपीत शहर मालेगाव, सुंदर स्वच्छ टापटिपीत शहर धुळे, तर अशा पद्धतीचा खासदारांनी जर एक विकास केला तर बरेचसे काही प्रश्न सुटू शकतात. म्हणून तुम्ही अतिशय योग्य प्रकारे नियोजन करून, शांतपणे विचार करून, मतदान करा, अशी एक आपणास एक महत्त्वाची विनंती आहे. दुसरी गोष्ट, मतदानाला आता जरी पावसाळा असला किंवा पाऊस येत असला मधून तरी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील राहा. बस एवढंच.